साताऱ्यामध्ये शामगाव कराडमधील शेतकऱ्यांना अंबारडा फोडलाय। शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीन पीक वाया गेलाय। बापूराव पोळ असं या शेतकऱ्याचं नाव असून शेतकरी या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांना मदतीची विनवणी करताना पाहायला मिळतोय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधी 1 कोटींची मदत करण्यात आली असून पूरग्रस्त नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून महावस्त्र वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। अनेक ठिकाणी घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून घरातील जीवनावश्यक वस्तू सुद्धा भिजून गेल्यात। घराची ही परिस्थिती पाहून नागरिकांना सुद्धा रडू कोसळलंय। पालघरमध्ये वीज पडून एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झालेत। खरशेत गोवारीपाडा इथली ही घटना आहे। जखमींवर मनोरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून वीज पडल्याने घरातील भिंतींना सुद्धा तडे गेले। साहित्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बोरिवलीमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे नवरात्रीसाठी उभारलेला गेट कोसळून गेलाय। गोराई जेट्टी इथं निलमपाय प्राईड हॉटेल जवळील ही घटना आहे। त्यामुळे एका पुतळ्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कार्यकर्ते अधिकारी हे दाखल झालेले आहेत आणि सोबतच या कमान जी आहे ती आता पुन्हा एकदा उभी केलेली आहे। दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी ठाकरे गटाची एक बैठक पार पडली। मुंबईतल्या विभाग प्रमुखांसोबत खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक झाली। शिवसेना भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातल्या शेतकरी संकटात सापडलाय। हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानं तो त्रस्त झालाय। त्यामुळे आता त्याचं चिडणं रागवणं योग्य, मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं असून राज्य सरकार लवकरात लवकर मदत करेल असं सुद्धा ठोस आश्वासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे। गोंदियामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। देवरी तालुक्यामध्ये महिलेला झुडपामध्ये नेत वाघानं शिकार केली। त्यामुळे नागरिकांनी वन विभागाविरोधात रोष व्यक्त केलाय। साताऱ्यातल्या पुसेगावमध्ये मद्यधुंद कार चालकानं दोघांना चिरडलाय। पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं असून पुसेगाव फलटण रस्त्यावरची ही घटना आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय।